चला आता हे आहो ओपन कर. Look at you so bright, 멈출 수 없어 지금이야. Oh, I'll take you. रविवारच्या एका निवांत सकाळी मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी मॅगी बनवते आहे, कारण पावसाचं वातावरण आहे, थंड झाली आहे हवा सगळी. अहो ना थोडीशी सर्दी आहे, मॅगीमधला रस्सा प्यायचा आहे आणि आज हेल्दी वेगळं काही बनवण्याचा इतका मूडही नाही. तर मी ही मॅगी अशा पद्धतीने बनवते. फक्त पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळवून नाही घेत, तर माझ्या घरी ही अशी मसालावाली मॅगी आवडते सगळ्यांना. आणि ऑलरेडी आपण जी काही आटा मसाला मॅगी आणलेली असते त्यामध्ये देखील मसाला असतोच, पण तरीसुद्धा वरून ताज्या ताज्या भाज्या आपण यामध्ये ॲड केल्या तर अजूनच छान मॅगीला चव येते. तर बघू शकता माझी मॅगी बनवून छान अशी झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही दिलेल्या सजेशनप्रमाणे या मटक्यामध्ये मी जे काही बेलाचं झाड लावलं, रोप लावलं ते खूप सुंदर आलेलं आहे. आणि ही अशी काही घरासाठी केलेली शॉपिंग आहे. ॲमेझॉन प्राईम डे सुरू होता आणि चांगल्या चांगल्या ऑफर्स होत्या आणि खूप दिवसांपासून काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या पेंडिंग होत्या त्या फायनली मी घेतल्या आहेत. ही लिस्ट तशी खूपच मोठी आहे, चालूच राहणार आहे. बरं वाटतंय गरम गरम. मग घशाला बरं वाटण्यासाठी आज दिवसभराचा प्लॅन काय आहे तुमचा? कसं असतं, वातावरण जर असं पावसाचं होतं ना त्यावेळेस कसं असतं, थोडंसं चिकन सूप ना खूप इफेक्टिव्ह असतं. चिकन बंद करायचं ठरलंय ना आपलं? बाहेरचं नसतं खायचं, हॉटेल म्हणजे स्टेप बाय स्टेप जायचंय का? घरातलं खायचं मस्त. लाईट गेलेली आहे, मग कुठून देतो? एवढी तयारी आहे? मग ठीक आहे, ये प्रितीश. ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच मी कामाला सुरुवात केलेली आहे, कारण तुम्ही ऐकलं की या दोघांना चिकन खायचं आहे आणि आज थोडंसं वेगळं चिकन बनवते आहे. त्या अगोदर मी इकडे गरम मसाला घरच्या घरी बनवून घेतला आहे. मी हा अशा पद्धतीने गरम मसाला बनवते. सगळे जे काही खडे मसाले अवेलेबल आहेत ते मी मिक्स केलेले आहेत. छान भाजून घेतलं, थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, कारण ही थंड हवा आहे ना त्यामुळे थोडंसं ते मऊ झालेलं असतं म्हणून. आणि फायनली मी चिकन फ्राय बनवते आणि चिकन फ्रायला मी सुरुवात केलेली आहे. चिकन स्वच्छ धुवून आता इथे मॅरिनेट करून ठेवते. त्यासाठी हळद, लाल तिखट, गरम मसाला जो मी आत्ताच ताजा बनवला, धनेजिरे पावडर आणि लिंबू पिळणार आहे मी यामध्ये. ही जी कसुरी मेथी आहे ना ही सुद्धा आपल्याला या मॅरिनेशनमध्ये ॲड करायची आहे. आणि आता मस्तपैकी हे जे काही आपण मिक्स केलेलं मिश्रण आहे हे ठेवून द्यायचं आहे प्रॉपर. हां, पण त्या अगोदर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घालून हिरवी पेस्ट मी बनवून घेतली. ती ॲक्च्युली विसरली होती, नंतर आठवलं मला, मग मी ती ॲड केली आणि आता हे मी ठेवून देणार. 20-25 मिनटं मॅरिनेशन झाल्यानंतर मी इथे तेलामध्ये, आता बरोबर आहे चिकन फ्राय आहे तर तेल थोडंसं जास्त घ्यावं लागलं आणि खूप जीवावर आलं होतं माझ्या, पण काय करू, घेतलं शेवटी. आणि हे चिकन असं छानपैकी तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. साईड बाय साईड मी जी काही चिकनची करी बनवणार आहे त्याचीसुद्धा मी इकडे तयारी करून घेते आहे. अगदी 10-12 मिनटामध्ये हे चिकन छानपैकी असं तेलात भाजलं जातं, फ्राय होतं. ते बाजूला काढून नंतर त्याच पॅनमध्ये मी फोडणी घालते आणि फोडणीमध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा घालून छान भाजून घेतलं आणि त्यानंतर जे काही तळलेलं चिकन आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता आपण हे चिकन पूर्णपणे त्याच्या स्वतःच्या पाण्यावरती शिजवणार आहे. त्यासाठी आपण वरून थोडासा टोमॅटो टाकायचा आहे आणि मी कलर छान यावा, चव यावी म्हणून डार्कवाला आपला जो काही सोया सॉस असतो तो सुद्धा ॲड केला आहे. आणि इकडे साईड बाय साईड दुसरा गॅससुद्धा माझा चालू आहे जिथे मी चिकन करीला फोडणी दिलेली आहे. ती मात्र मी नेहमीच अशा पद्धतीने बनवते, त्याच पद्धतीने मी ती करी बनवलेली आहे. वाव, खरंच वाव आहे ना? होय. मसाला सगळा खाली गेला असणार आहे. थांब आपण हलवूया. एक सेकंद दे मला, पटकन दे. घ्या, चला. इथं बघू शकता चिकन फ्रायला तेल जास्त यूज झाल्यामुळं मी करीला मात्र हात आखडता घेतलेला आहे. ही बैठक बसलेली आहे आणि मी बनवून थकून बसलेली आहे.
लय मस्त झाले. अरे तुम्हाला कसंही करून घातलं तरी ते मस्तच लागते रे. चिकन प्रेमी. हा जरा वेगळं फ्राय बनवले. पप्पांची बड्डेची विश होती ही. त्यांना खाऊ दिलं नाही ना तिकडे शेगावला. देवामुळे नाही खाऊ शकलो ना आपण तिकडे, म्हणून आज तुम्हाला ही माझ्याकडून पार्टी आहे. बढिया. चला प्रितीश मस्त म्हणतोय म्हणजे तो प्रामाणिकपणे मस्त म्हणतो बरे का. तो कधीच असं खोटी हे नाही देत. खराब झालं की खराब झालंय. एकदा कसलं बनवलं होतं रे प्रितीश मी. हो ना, ठीक आहे करा एन्जॉय. सर्दीवाल्या माणसाला हा नाकावर घाम आला. खावा. आणू का गरम गरम चपाती आणू. तिन्ही सांज झालेली आहे. आता स्वयंपाकाला आराम आहे. सगळ्या लाईट्स लावून घेऊया आणि मग मी तुम्हाला आमची शॉपिंग दाखवणार आहे आणि मी त्यासाठी खूपच एक्साइटेड आहे बरं का. चला सगळ्या लाईट्स चालू झालेल्या आहेत. प्रत्येक रूम मध्ये छोटीशी का होईना एक लाईट ऑन ठेवायची तिन्ही सांजेच्या वेळेला आणि थोड्या वेळाने नंतर मग बंद करायच्या. म्हणजे घरात कसं म्हणजे सगळीकडेच उजेड राहतो, पॉझिटिव्हिटी राहते, छान वाटतं. माझ्या किचनची लाईट चालू करूया. आणि आता ना अमेझॉनचा जो प्राईम डे चालू होता ना त्या डेला आम्ही काही शॉपिंग केली आहे. तीच मला तुम्हाला दाखवायची आहे. ती रिसीव झाली आहे 1 by 1. अजून मी इकडेच ठेवली आहे ती. इथली पण लाईट लावूया. ही लाईट पण मला आवडते. ही बंद करते आता इकडची. हे अशी काही शॉपिंग आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं एक काहीतरी छान असं खरेदी केलंय जे मला खूप दिवसांपासून करायचं होतं. गॅलरीत आहे, घेऊन येऊया. माझ्या हाईट एवढा आहे की काय आहे. चला आता हे ओपन करतील. बातलाचं हे जे आयर्निंग स्टँड आहे हे 4200 रुपयाचं आहे ॲमेझॉनवरती. यामध्ये वेगवेगळ्या प्राइजेसचे तुम्हाला स्टँड्स दिसतील. हे जे आहे हे हाईट ॲडजस्टेबल आहे आणि याला केबल जोडण्यासाठी म्हणजे वायर अडकवण्यासाठी एक स्टँड आहे. आणि खाली जेव्हा आपण कपडे प्रेस करतो तेव्हा त्या कपड्यांच्या घड्या ठेवण्यासाठी सुद्धा खाली रॅक आहे. आणि याचं जे काही हे कवर पाहत आहे वरती हीट रेजिस्टंटवालं, हे कवर आपण चेंज पण करू शकतो. याला दुसरं कवरसुद्धा घेऊन घालू शकतो असं वालं हे स्टँड आहे. आणि बातलाचा आम्हाला एक्सपिरियन्स आहे कारण आमच्याकडे बातलाची एक लॅडर आहे जी खरंच खूपच स्टडी आहे, मजबूत आहे आणि मुळात त्याचं मटेरियल क्वालिटी खूप भारी आहे आणि तेच आम्हाला आवडलं म्हणून आम्ही घेतलं तर हेच घ्यायचं असं मी ठरवलं होतं. त्यामुळं इतर कोणत्याही स्वस्तातलं आयर्निंग स्टँड न घेता मी बातलालाच प्रेफरन्स दिलेला आहे. आणि आता इन्स्टॉल करतायत. स्टँडसोबत हे एक बुकलेट मिळालेलं आहे ज्यामध्ये बातलाचे अदर प्रोडक्ट्स मेन्शन केलेले आहेत. आणि इथं बघू शकता ह्या फोटोमध्ये ही जी लॅडर आहे ना हीच माझ्याकडे आहे. अगदी लाईटवेट, अगदी लहान मुलंसुद्धा इझिली उचलू शकतील इतकं त्याचं वेट असतं. आणि इथे बघू शकता ही अशी हाईट ॲडजस्टमेंट आहे. साईडला प्रेस ठेवण्यासाठी छानसं स्टँड दिलेलं आहे, जागा दिलेली आहे त्यांनी. आणि बघू शकता कपड्याची क्वालिटीसुद्धा खूप भारी आहे. साईडला हे जे काही स्टँड लावत आहेत यावरती आपण प्रेस केलेले कपडे म्हणजे कपड्यांच्या घड्या अगदी व्यवस्थित इथे ठेवू शकतो. आणि साईडला जी काही इस्त्रीची केबल असते ती कधी कधी खूप मोठी असते ना, तर तिची ॲडजस्टमेंट करण्यासाठी सुद्धा एक हे स्टँड टाईप काहीतरी दिलेलं आहे. या सगळ्या आयर्निंग पॅडची, या आयर्निंग स्टँडची मला माहिती देत आहेत कसं इन्स्टॉल करायचं, कसं यूज करायचं. कारण आता इथून पुढे इस्त्री रोजच माझ्याकडे असणार आहे. तसंही मी बऱ्यापैकी करत असते पण माझ्याकडून राहिलं तर सकाळी सकाळी मात्र मग गडबड होते.
2 वर्षाची वॉरंटी. काही पायपुसणी ऑर्डर केल्या होत्या. ही सगळी जी काही शॉपिंग आहे ती याची आहे. प्राईम डे सुरू होता ना अमेझॉनचा सेल. ओपन पण नाही करून पाहिलं. रिसिव्ह होऊन 2-3 दिवस जास्तच होऊन गेले. काही प्रॉब्लेम असेल तर रिटर्नचे डेज आहेत का संपले बघायला पाहिजेत. आहोंची चॉईस आहे ही. हे चांगलं आहे. काही काही पाय पुसण्यांचं ना इथून ना जुनं झालं की ते रबर चिटकायला आणि निघायला चालू होतं. मी 2 वर्षापासून पायपुसण्या यूज करत होते. एका वेळेला आपण किती 2 सेट बनवले होते ना, म्हणजे एक धुवायला असेल ना तर दुसरा सेट लगेच टाकायचं वापरायला असा. कसं वाटतंय? ही पायपुसणी आहे मेन एंट्रीला तिथे फॉयर एरियामध्ये. आता या कशा आहेत बघूया. या आहेत बाथरूमच्या. ही बाथरूम साठी सेमच आहे ना. हा, कारण दोन्ही बाथरूम समोर ते एक वेगळं चांगलं नाही वाटत ना. मी लास्ट टाइम पण तसेच सेट बनवलेले आहेत 2-2 एकसारखेचे. काही मी त्यावेळेला पण अमेझॉनवरून ऑर्डर केले होते आणि काही डीमार्टमधून घेतले होते. पण त्यावेळेला जे डीमार्टमधून मी घेतले होते ना ते छान टिकले. त्याचं हे खालचं रबर हे असं आहे. हे काय माहिती आता हे काय होणार आहे बघूया आपण, चिटकते की नाही. हा पण ठराविक पिरियड नंतर ते खराबच होणार ना. किती टिकणार आहे. हा सेमच आहे. याची प्राइस आठवते का तुम्हाला कितीला मिळाले? 350 काहीतरी ना. हा, आणि हे वालं ही वाली ठीक. हे 2 बाथरूम साठी, एक मेन फॉयर एरियामध्ये आणि एक आम्हाला लागतं गॅलरीमध्ये. म्हणजे जिथे लॉन आहे ना त्या लॉन वरती मी गॅलरीच्या बाहेरच्या साईडलाच टाकते. तिथं मात्र आम्ही कर्ववाला यूज करतो. तर मी ते लास्ट टाइम डीमार्ट मधून आणलेलं आहे. ते छान टिकले अजून पण मस्त आहे ते. पण म्हटलं अजून एक असावं कारण ते धुण्यात असेल ना तर हे टाकायला बरं. हा ओके सेमच आहे. नाईस लिहिलंय. चांगला आहे, छान आहे. या पाईप. आणि आता ना हा कचरा टाकून घेते आणि मग बघूया स्टँड वरती इस्त्री कधी मी करते. असं झालंय आमच्याकडे ना. आम्ही कधीच बाहेर इस्त्रीला देत नाही. इतकी वर्ष झालं कधीच नाही देत. म्हणजे ज्या काही माझ्या साड्या असतात किंवा कधीतरी आहोंचा एखादा शर्ट ते हे आठवत नाही मला, है ना. कारण ऑफिसचे कपडे असतात ना ते मीच इस्त्री करते किंवा ते स्वतः इस्त्री करतात. प्रितीश इस्त्री करायला शिकतोय, म्हणजे शिकलाय तो, पण तो प्रॉपर करत नाही म्हणून मी करायला देत नाही. पण करतो तो इमर्जन्सीमध्ये. इस्त्री केलेले कपडे इथे ठेवायचे ना. हा, मग आता जे इस्त्री करायचे आहेत आपण जे अगोदर घेतलेले आहेत ते कुठे ठेवायचे? वाव, मला किती दिवसांची इच्छा होती की इस्त्री स्टँड पाहिजे. साड्या वगैरे करायला पण छान झालं हे. आपण कर्टन्स घरी करतो, कर्टन्सला पण आता हे यूज होईल ना का नाही होणार? का नाही हो, इकडून करायचे आणि इकडे सोडून द्यायचे खाली. कसं वाटतंय? एकदम भारी. आमच्याकडे ना मी करू का तू करू असं झालंय. मला सांगितलं जा आता भाकरी कर, मी करतो इस्त्री. आम्ही पूर्वी काय करायचं माहितीये, हे बघा इथे टीव्हीच्या इथे जे पॉइंट आहेत ना या पॉइंटला इस्त्री चढायचो. इथं बसायचं आणि टिपॉयवर असे हे ठेवलेत ना कपडे, ते कपडे ठेवायचे इस्त्री केलेले. आणि तो ड्रॉवर आहे ना, त्या ड्रॉवरमध्ये एक चादर आहे, ते चादरवरती आम्ही इस्त्री करायचो. हे बघा ही चादर. तर ही चादर मी धुवून स्वच्छ ठेवून देते. आणि आहो म्हणतायत चादरवरती ना काय होतं, पटकन इस्त्री होत नव्हतं व्यवस्थित. हा जो कपडा दिलाय ना, काहीतरी कपडा आहे, म्हणजे फायर ब्लँकेट जसं असतं ना मटेरियल, फायर ब्लँकेट टाइप मटेरियल आहे हे बोलतायत. तर याच्यावरती ना सुळसुळीतपणा आहे, फटाफट इस्त्री होतीये छान. चलो चला, आहो आता इस्त्री करून घेतायत. तोपर्यंत आता मी 2च भाकरी करणार आहे.
आणि बाकीचा स्वयंपाक तर आहेच. तर चला, कशी वाटली ही आमची ॲमेझॉनच्या प्राईम डेला केलेली शॉपिंग. ह्या पायपुसण्या आणि महत्त्वाचं म्हणजे हे इस्त्रीचं स्टँड. ते आता थोडंसं कॉस्टली दिसते पुन्हा. त्या दिवशी आम्हाला थोडंसं स्वस्तात मिळालेलं होतं. थोडं स्वस्त होतं, 300-400 रुपयांनी. जास्त काही फरक नाही आहे याच्यामध्ये. आणि बाथलाचे हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ना, त्याच्यावरती जास्त सेल नसतोच कधी, आणि प्राईस पण कधी कमी होतच नाही. मी पाहत आली आहे. आम्हाला लॅडर पण अशीच महागच मिळालेली होती, पण खरं सांगते क्वालिटी खूपच भारी आहे यांची. तर चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची छान काळजी घेत राहा. बाय.